सो आता वी गिवन अस ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट आर दीज ऑप्शन्स लाईक. पण जसं आपण नेहमी शेवटी प्रिव्हेन्शनबद्दल बोलतो तसं 5 की टेकअवेज जर का आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला द्यायचे असतील की आत्ता जे कोणी त्यांच्या 40शीत किंवा 50शीत आहेत त्यांनी काय अशा 5 गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून त्या पेशंटला कधीही तुम्हाला भेटायची वेळ येणार. येस, तर सर्वप्रथम म्हणजे जेव्हा आपल्याला 45 जेव्हा तुम्ही वय ओलांडणार त्याच्यानंतर तुम्ही काही बेसिक तपासण्या करून घ्या. जरी तुम्हाला गुडघेदुखी नसेल, काही त्रास नसेल तरी बेसिक एक्सरे आणि ब्लड टेस्ट हे तुम्ही करून घ्या. ब्लड टेस्टमध्ये प्रामुख्याने हिमोग्रॅम म्हणजे हिमोग्लोबिन लेवल किती आहे, युरिक ॲसिड लेवल आणि त्याचबरोबर B12 D3 युरिक ॲसिड बरोबर या तिन्ही तपासण्या करून घ्या. ह्याच्यात जर काही कमी जास्त आढळलं तर वी कॅन करेक्ट इट. सो दिस इज अ बेसलाईन इन्व्हेस्टिगेशन. दुसरा मुद्दा म्हणजे जर थोडीफार गुडघेदुखी चालू झाली तुम्हाला 45-50 या एज नंतर तर मात्र मग तुम्ही जिने चढणं उतरणं किंवा मांडी घालून बसणं किंबहुना इंडियन टाईपचं टॉयलेट वापरणं हे बंद करा. कारण याने काय होणार की गुडघेदुखी वाढणार. याचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हणजे रोज तुम्ही फिरायला जाताय, रोज तुम्ही साधारण 2 किलोमीटर चालताय, पण थोडंसं आता अलीकडे 1 किलोमीटर चालल्यावरच गुडघे दुखायला लागतात. तर डोंट पुश योरसेल्फ, तेवढंच चाला. किंवा रोज तुमचं घर दुसऱ्या मजल्यावर आहे, जिने चढताना उतरताना काय वाटत आहे, पण अलीकडे पहिला मजला चढल्यावरच थोडं गुडघे दुखायला लागत आहेत, तर मग तुमच्याकडे लिफ्ट असेल तर लिफ्टचा वापर करा. आणि मांडी घालून बसणं, पूजेला वगैरे एक छोटा स्टूल घ्या, त्या स्टूलवर बसा. तर अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत. हा दुसरा मुद्दा. थर्ड टिप विच आय वुड लाईक टू गिव्ह इज, जर तुमची गुडघेदुखी थोडी जास्त प्रमाणात असेल आणि तुम्हाला वाटतंय की असं आहे, मग डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नेहमी लवकरच घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण डॉक्टरांकडे जायला घाबरतो, पण इफ देर इज नी पेन विच इज नॉट गेटिंग रिलीव्ड, की मी तुम्हाला आता काही सांगितलं, तर मग तुम्ही त्या गुडघेदुखीच्या तज्ज्ञांकडे, ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन त्याचा इलाज केला पाहिजे. चौथा टिप म्हणजे महत्त्वाचा टिप इज वेट मॅनेजमेंट. बऱ्याच वेळा आपण आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतो. वजन वाढलं तर त्याच्याकडे लक्ष देत नाही, आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे चौथी टिप महत्त्वाची म्हणजे टेक केअर ऑफ युअर हेल्थ. कारण जर तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवलं तर तुमचे जे जे काय उतर वयात होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच कमी प्रमाणात होतील. आणि हेल्थ कॉन्शियस या 50च्या एजनंतर तुम्ही राहायलाच पाहिजे. ही चौथी टिप. आणि पाचवा आणि लास्ट म्हणजे थोडंसं माझं एक स्पिरिच्युअल हिलिंगकडे पण लक्ष असतं आणि थोडंसं एक मेडिटेशन म्हणा, सम फॉर्म ऑफ रिलॅक्सेशन म्हणा. हा खूप एक वेगळा टॉपिक, पण तुम्ही मला 5 टिप्स द्यायला सांगितले म्हणून एक शेवटची टिप मी देतो की सम वे वेअर यू कॅन कनेक्ट टू द ऑलमायटी, कनेक्ट टू द फोर्स, कनेक्ट टू द नेचर. अँड दिस इज सो मच डिफरंट. सगळ्यांना एक वेगवेगळ्या पद्धतीचा कनेक्ट असतो, पण त्याच्यात तुम्ही थोडं लक्ष द्यावं की मेडिटेशन करावं, थोडंसं प्रार्थना कराव्यात किंवा एक सकारात्मक तुमची भूमिका पाहिजे. ह्याच्यासाठी काय करावं हे तुम्हीच जाणू शकता. पण दीज आर द 5 टिप्स विच आय वुड लाईक टू गिव्ह. थँक्यू सो मच सर. इट इज अ व्हेरी व्हेरी इन्फॉर्मेशनल सेशन फॉर ऑल ऑफ अस. आणि तुम्ही दिलेल्या या माहितीमुळे नक्कीच आमच्या प्रेक्षकांना खूप फायदा होणार आहे. आणि जे लोक गुडघेदुखीला सहन करतायत फक्त ह्या भीतीमुळं की मी जर का डॉक्टरांकडे गेलो किंवा गेले तर मला सर्जरी सांगतील, त्याच्यामुळे ते निदानच करून घेत नाहीत, अशी लोक नक्की आज तुमच्या तुम्ही दिलेल्या माहितीमुळे स्वतः डॉक्टरांकडे जाऊन ॲटलीस्ट दे विल गेट अ प्रॉपर डायग्नोसिस. सो थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग अस ऑल दिस इन्फॉर्मेशन कमिंग हिअर टुडे. थँक्यू डॉक्टर सौरभ. मलाही खूप आज आनंद वाटला की आज आपण माझ्याकडून हे खूप चांगले प्रश्न विचारून, चांगल्या पद्धतीने विचारून माहिती घेतली. आणि मला खात्री आहे की आज जे काय आपण गेले 20 मिनटं बोलत आहोत हे जर रुग्णाने नीट लक्ष देऊन ऐकलं, ऐकण्यापेक्षा त्याचं पालन केलं आणि आचरणात हे सगळे जे मी काय गोष्टी सांगितल्या त्या आणल्यात तर नक्कीच त्यांची गुडघे दुखणार नाहीत. दुखले तरी ते लवकरच बरे होतील अशी मला पूर्ण खात्री आहे. तेवढं सांगून परत एकदा आपले धन्यवाद.